498 किलोमीटरच्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गावरील रेवस ते करंजा या महत्त्वाच्या पुलासाठी 3057 कोटी, तर केळशी खाडीवरील पुलासाठी 145 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून, या महामार्गामुळे मुंबईचे अंतर 80 ते 90 किलोमीटरने कमी होऊन प्रवासात 1.5 तासांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गासाठी 9000 कोटींचा आराखडा तयार केला जात आहे. हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे, तर मोठ्या पुलांकरिता कालबद्ध नियोजनाची गरज आहे. मुंबई ते गोवा महामार्गाला पर्याय ठरू शकेल अशा विविध उद्दिष्टांसाठी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर सागरी मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांनी 1980च्या सुमारास या मार्गाची संकल्पना मांडली होती. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सागरी मार्गाची सुरुवात होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे. 1980च्या दशकात जलमार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. या मार्गावरील रस्त्याची कामे पूर्णही करण्यात आली होती, मात्र खाड्यांवरील पुलांची कामे रखडली आहेत. रायगड जिल्ह्यातील दिघी ते आगरदांडा, बागमांडला ते बाणकोट, करंजा ते रेवस या प्रमुख पुलांची कामे होऊ शकली नाहीत. तर दाभोळ, केळशी आणि जयगड येथील मोठ्या पुलांची कामेही व्हायची आहेत. काही ठिकाणी पुलांच्या जोडरस्त्याची कामे राहिली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेवस ते रेड्डी सागरी रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला 16 मे 2022 रोजी मंजुरी देण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या 498 किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे, तर उर्वरित मार्ग दुपदरी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. 33 प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी 9000 कोटींची तरतूद महाविकास आघाडी सरकारने केली होती, पण सत्ता संघर्षानंतर हे काम पुन्हा एकदा बाजूला पडले आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. तसेच मुंबईतून तळकोकणात जाण्याचे अंतर कमी होणार आहे. सागरी मार्गाचा प्रकल्प विस्तारित असून, ज्याप्रमाणे मंजुरी मिळेल त्यानुसार त्याचे काम सुरू केले जाईल. सध्या तरी रेवस करंजा या महत्त्वाच्या पुलासाठी 3057 कोटी, तर केळशी खाडीवरील पुलासाठी 145 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून, टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. 498 किलोमीटर मार्गावर अन्यही अनेक पूल आहेत. ते पूर्ण झाल्याशिवाय रेवस रेड्डी सागरी महामार्ग सुरू करता येणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश बारावकर यांनी माध्यमांकडे दिली आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.